बऱ्याच वेळा काय होतं, आपण बाहेरचे गुलाबजाम आणतो आणि घरी करायचा कंटाळा करतो. का तर ते जमत नाहीत, आतपर्यंत पाक शिरत नाही आणि वरती क्रॅक तर येतात, नाहीतर पाकात टाकल्यावर विरघळतात. तरी अशा बऱ्याच वेळा बऱ्याच गृहिणींची चुका होत्यात. तर मी आज तुमच्यासोबत परफेक्ट अशी गुलाबजामची रेसिपी शेअर करणार आहे. ते पण चित्र पॅकेट असते त्याचे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर चला वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. इथं बघू शकता मी 400 ग्रॅमचं एवढं चितळेचं पॅकेट घेतलेलं आहे. इथं तुम्ही कुठल्या पण ब्रँडचं वापरू शकता, पण शक्यतो चितळेचंच पॅकेट वापरा. आणि ह्याच्या पाठीमागे सगळी माहिती दिलेली असते की किती साखरेचे प्रमाण घ्यायचे ते प्रमाण बघितलं तर तुमचे गुलाबजाम आहेत अजिबात चुकणार नाहीत. आणि तुम्हाला जर गोडीला जास्त वाटत असेल तर तुम्ही त्याच्यापैकी साखर जरा कमी घालू शकता. इथं मी आता जे पॅकेट आहे ते फोडून घेतलेलं आहे आणि एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. आता मी करणार काय आहे, ह्याच्यातच वेलची पूड घालणार आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आपण पाकात वेलची पूड टाकतो, पण तसं न करता मी आज पिठामध्येच वेलची पूड घालणार आहे. पाकात टाकलं तर काय होतं, नंतर गुलाबजामच्या वरती दिसते. त्याच्यामुळे आताच ह्या पिठामध्येच ही पावडर आहे ते मिक्स करून घ्यायची आहे. आता हे जी वेलची पूड घातलेली आहे ती सगळी मी आता ह्या मिक्समध्ये मिक्स करून घेते. तर अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. आता ह्याच्यामध्ये मी नुसत्या पाण्यात न मळता निम्म दूध आणि निम्म पाणी घेणार आहे. तर तुम्हाला फक्त पाण्यामध्ये करायचे असतील तर तुम्ही पाण्यामध्ये करू शकता, पण दूध घातल्यामुळे छान अशी त्याला टेस्ट येते. त्याच्यामुळे निम्म पाणी आणि निम्म दूध घाला, जेणेकरून तुमचे गुलाबजाम आहे अजून छान अशी खुसखुशीत होतील. आता इथं मी अर्धी वाटी एवढं दूध घेतलेलं आहे. आता इथं मी लागेल तेवढं घालणार आहे, एकदम नाही घालायचं आपल्याला. इथं मी थोडं थोडं करून आता हे दूध आहे ते मिक्समध्ये करून घेते. आणि इथं मी अर्धा ग्लास एवढं पाणी घेतलेलं आहे, पण जेवढं लागेल तेवढंच मी इथं पाणी घालून घेणार आहे. आता हे जे पाणी आणि दूध घातलेलं आहे छान असं आपल्या ह्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आधी पहिले मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी आणि थोडं दूध घालून मी छान असं हे पीठ आहे भिजवून घेतलेलं आहे. आता ह्याला थोडंसं मला अजून घट्ट वाटत आहे. थोडंसं पाण्याचा हात लावून परत अजून मी एकसारखं हे मळून घेते. तर हे जे पीठ आपण जेव्हा भिजवतो ना त्यावेळेस छान असं आपण जशी कणिक तुंबतो ना तसंच हे आपल्याला पीठ आहे छान असं मळून घ्यायचं आहे, जेणेकरून जे गुलाबजाम आहेत छान असं होतात आणि त्याला असे क्रॅक पण पडत नाहीत. इथं आता हे गोळा भिजून झाल्यावर आपण ह्याला तूप लावून घेणार आहे. तर जास्त नाही घालायचं आपल्याला, थोडंसं तूप आहे ते घालायचं आहे. तर मी इथं अर्धा चमचा एवढं तूप घेतलेलं आहे. आता इथं छान हे लावून घेतलेलं आहे. आता इथं आपल्याला झाकून ठेवून हे 15 ते 20 मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून छान आपलं असं भिजेल. 15 ते 20 मिनटं झालेले आहेत आणि आपलं हे जे पीठ बघू शकता छान असं भिजलेलं आहे. जास्तीत जास्त तुम्ही इथं भिजवून ठेवू शकता. तर इथं मी 20 मिनिटासाठी हे जे पीठ आहे ते भिजवून घेतलेलं आहे आणि आता हातात गोळा घेऊन बघत आहे छान असं मऊ भिजलेलं आहे. आता ह्याचे मी छोटे छोटे असे गोळे करून घेते. इथं बघू शकता मी अशा प्रकारचे जो गोळा घेतलेला आहे तो हातावर असा प्रेस करून मगच गोळा करत आहे. तर असं केल्यामुळे काय होतं की जे वरती क्रॅक येत नाहीत, छान असं आपलं मऊसूद असं हे गोळा तयार होतो. इथं मी 400 ग्रॅमचं पॅकेट घेतलेलं होतं, त्याच्याचबरोबर 80 गुलाबजाम तयार होतात. तर इथं तुमच्यावरच डिपेंड आहे की तुम्ही किती छोटा घेताय किंवा मोठा घेताय. तर इथं माझ्याबरोबर इथं 80 गुलाबजाम मी नेहमी करते. आता बघूया नंतर किती गुलाबजाम झालेले आहे. तर बघू शकता अशा प्रकारे छान असा मऊसूद इथं मी एक गुलाबजाम आहे ते करून घेतलेला आहे. तर चला बाकीचे पण करून घेते. इथं बघू शकता सगळे मी अशा प्रकारचे गुलाबजाम करून घेतलेले आहेत. अजिबात क्रॅक वगैरे आलेले नाहीत, छान असे गोल तयार झालेले आहेत. आता हे गुलाबजाम आपण तळून घेऊया. तर इथं 400 ग्रॅममध्ये बरोबर 80 ते 100 गुलाबजाम होतात. तुम्ही तुमच्या इथं किती मोठे किंवा छोटे करताय त्याच्यानुसार आहे. तर इथं मी बरोबर अशा मीडियम आकाराचे गुलाबजाम करून घेतलेले आहेत. आता हे आपण तळून घेऊया. त्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता तेल आपलं गरम कसं झालं आहे ते बघायचं. तर इथं मी थोडासा पिठाचा गोळा आहे तो टाकून बघते. जास्त पण आपल्याला कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं नाही. तर बघू शकता हलकेशा अशा त्याला बुडबुड येत आहे, तिथपर्यंत आपल्याला तेल गरम करायचं आहे. टाकल्यावरती लगेच हे पीठ आहे ते वरती येत नाही, जरा वेळाने येत आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला हे जे तेल आहे ते गरम करून घ्यायचं आहे. आता इथं मी हे गुलाबजाम आहे ते घालून घेते. तर कढई जरा पसरटच घ्यायची आहे आणि तेल असं भरपूर घालायचं आहे. जेवढे बसतील तेवढे आपल्याला हे गुलाबजाम आहे ते तळून घ्यायचे आहेत. गुलाबजाम घातले की लगे अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे. तर गुलाबजामला धक्का न लावता आपल्याला अशा प्रकारे झाऱ्याच्या सहाय्याने असं हलवून घ्यायचं आहे. तर बघू शकता गुलाबजाम आहेत ते जरा थोडेसे साहित्याचे मोठे झालेले आहे.
इथं बघू शकता अशा प्रकारे गुलाबजामचा आकार बदलून घ्यायचा आहे। तर मंद आचेवर आपल्या मीडियम फ्लेमवर असे गुलाबजाम आहेत तळून घ्यायचे आहेत। फुल गॅस करायचा नाही किंवा जास्त पण कमी ठेवायचा नाही। मीडियम आचेवर आपले गुलाबजाम आहेत चांगले ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। सतत अशा प्रकारचं हलवत राहायचं आहे, जेणेकरून काय होतं चारी बाजूने आपले गुलाबजाम आहेत छान असे तळून होतात। तर बघू शकता अशा प्रकारे पूर्ण समेत हलवून घेते आणि छान असे गुलाबजाम तळून घेते। तर बघू शकता मस्त असा त्याचा कलर आता चेंज झालेला आहे, एकसारखं हलवून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे कुठं तळलं नाही किंवा कुठं असं जास्त करपलेलं नाही। एकसारखे असे गुलाबजाम तळलेले आहेत आणि जास्त पण कमी गॅसवर तळू नका, नाहीतर काय होतं वरची जी वरचा जो भाग आहे ना तो एकदम कडक होतो आणि आतमध्ये पाक शिरत नाही। त्याच्यामुळे मीडियम फ्लेमवर हे आपल्याला गुलाबजाम आहे तसे तळून घ्यायचे आहेत। आता हे गुलाबजाम तळून झालेले आहेत। आता इथं मी एका ताटामध्ये गुलाबजाम आहे ते काढून घेते। पूर्ण तेल तळून घ्यायचं आहे आपल्याला असं। तर असाच कलर ठेवा, जास्त पण काळपट करू नका किंवा जास्त पण असे कच्चे ठेवू नका। कच्चे राहिले तर आतमध्ये पाक शिरत नाही, त्याच्यामुळे असेच आपल्याला हे गुलाबजाम आहे ते तळून घ्यायचे आहेत। चला आता बाकीचे मी असेच गुलाबजाम आहे ते तळून घेते। इथं आता गुलाबजाम तळून झालेला आहे। आता गुलाबजामसाठी आपण पाक बनवणार आहोत, तर त्यासाठी इथं मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि पातेल्यामध्ये इथं मी 1 किलो साखर घेतलेली आहे। इथं मी जेवढी साखर घेतलेली आहे तेवढंच पाणी घालणार आहे। तर इथं मी एक मोठे 3 ग्लास एवढे साखर घेतलेली आहे। आता ह्याच्यामध्येच मी एवढे आकाराचे 3 ग्लास एवढे पाणी घालणार आहे। तर जेवढी आपल्याला साखर घेतलेली आहे तेवढं पाणी घालायचं आहे। आता इथं मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे। आता इथं फुल गॅस करून आपल्याला हे छान अशी साखर आहे ते पूर्ण विरघळून घ्यायची आहे। तर लक्षात ठेवायचं आहे जेवढी साखर घेतलेली आहे तेवढं पाणी घ्यायचं आहे। तर इथं 400 ग्रॅमसाठी इथं आपल्याला 1200 ग्रॅम एवढी साखर सांगितलेली होती पॅकेटवरती, पण आपण तेवढी नाही घालायची, गोडीला जरा कमीच करायचे। इथं मी 1 किलोसाठी 1000 ग्रॅम एवढी म्हणजेच 1 किलो एवढी साखर घेतलेली आहे। तर 1200 ग्रॅम सांगितली होती, तर आपल्याला एवढी साखर घ्यायची नाही। साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि इथं मी जो हा पाक आहे आता छान असं जास्त आपल्याला एक तारी वगैरे असा पाक करायचा नाही, तर थोडंसं चिकटपणा आला की बंद करायचं आहे। आता इथं मी असाच हा पाक आहे तो शिजवून घेते। जवळजवळ 5 मिनिटं झालेले आहेत आणि फुलाचेवर असा पाक आहे तो शिजवून घेतलेला आहे। आता इथं मी चेक करून दाखवते, हलकीशी अशी एक तार तयार झालेली आहे। इथं आपल्याला हा जो पाक आहे तो आता तयार झालेला आहे। जास्त पण कच्चा ठेवू नका किंवा जास्त पण असा त्याचा पाक एक तारी किंवा असा 2 तारी बनवू नका। तर इथं आपला हा पाक आहे तो परफेक्ट आता तयार झालेला आहे। आता ह्या स्टेजला इथं मी गॅस बंद करून घेते आणि जे आपले गुलाबजाम आहेत ते पाकामध्ये घालून घेते। इथं आता पाक मी खाली उतरून घेतलेला आहे। आता आपले तर गुलाबजाम पण तयार आहेत। हे गुलाबजाम आपल्याला सगळे ह्याच्यात घालून घ्यायचे आहेत। तर हलकेसे कोमट असे गुलाबजाम आहेत। आता अशा प्रकारे दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळ्या गुलाबजाममध्ये आहे तो पाक शिरेल। स्टार्टिंगला काय करायचं आहे अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे, नाहीतर काय होतं खालच्यामध्येच पाक शिरतो आणि वरच्यात नाही शिरत। त्याच्यामुळे स्टार्टिंगला जर असं वर खाली करून छान असं हलवून घ्यायचं आहे। इथं आता झाकून ठेवायचे आहेत, तर रात्रभर असेच ठेवून देते। इथं मी रात्रभरसाठी गुलाबजाम आहे तसे झाकून ठेवलेले होते। आता सकाळ बघू शकता कसे टम फुगलेले आहेत आणि पूर्ण गुलाबजाममध्ये आपला पाक शिरलेला आहे। छान असे मस्त हे गुलाबजाम रसरशीत असे झालेले आहेत। तर बघू शकता अशा प्रकारचे तुम्ही सुद्धा असे हे गुलाबजाम आहेत ते करून बघा, खूप छान असे होतात। खावापेक्षा किंवा दुसरे कुठलं पाकिट आणण्यापेक्षा हे आपले घरच्या घरी गुलाबजाम आहेत खूप छान असे होतात। आता इथं मी एक गुलाबजाम तुम्हाला तोडून दाखवते। तर इथं असे मी प्लेटमध्ये जे गुलाबजाम आहे ते घेतलेले आहेत आणि बघू शकता इथं तोडून दाखवते। तर मस्त 7पर्यंत जो पाक आहे तो शिरलेला आहे। परफेक्ट आपला पाक पण तयार झालेला आहे आणि गुलाबजाम पण छान असे तळलेले आहेत। आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।